हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर महाराज जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. गिरिजी महाराज जय. फादर रामदास महाराज जय. सदा महाराज की जय. जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. कैलास राणा शिवचंद्रमौळी इंद्रमाता मुकुटे छाडी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मदपोन तारी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद जावा व्यासभटा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. किती नंबरचा अभंग? ते तान्याल्याची धनीपर्यंत आलं होतं ते फिटे गंगा नवेवणी. ते अभंग खालीवर आहे आमच्या याच्या गाथ्यात. तो झाला ना. हा तो झाला ना. संताचा अतिक्रम देव पूजितो अधर्म येती दगड तैशेवरी मंत्र पुष्पे देवाश्री अतिताशी गाळी देवा नैवेद्याशी पोळी. तुका म्हणे देवा ताडन भेदकांची सेवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संताचा अतिक्रम देव पूजितो अधर्म. आपल्या घरी देवपूजा करतो एखादा घरी देवपूजा चालू आहे आणि त्यांच्याकडे जर संत आलं कोणी हा विषय भागवतात सुद्धा आलाय. आता जे पूर्ण भागवत वाचायला त्यांच्या करता एक नदी भागवतात तिथं देव म्हणले मग मला लातच मारले. आता देवपूजा करतो जर संत नाही आले यानं जर संतांकडे पाहिलं नाही विचारलं नाही पाणी चहा काही देव पूजा करतोय. अरे तू काय देवपूजा करतो म्हणे चालते बोलते देव माझ्याकडे आलाय म्हणते तुझ्या कळत ना. आपल्या घरी देवपूजा करीत असताना संत आले तर त्यांचा आदर सत्कार न करता देवाच्या पूजा करीत राहणे हा अधर्म आहे. पहा देवाला संत किती आवडतात. महाराज म्हणले देव सारावे परती संत पूजावे आरती. कारण देव आणि संत वेगळे नाही ना. चालतं बोलते ना ती देवर काय बोलती नाही आपल्या संघ. आणि जर संत आले आपल्याकडनं आपण जर देवस्थळीत बसलो जगद्गुरु तुकोबाराय नाही का यांच्याकडे गेले चिंतामणी देवांकड. चिंतामणी देव चिंचवडची पुण्याची चिंतामणी देव गणपतीचे उपासक अधिकारी महापुरुष गणपती बाप्पांचा साक्षात्कारच होता ना त्यांना. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांची राणी लय साधी ना. आणि त्यांचं ते लय श्रीमंत देवस्थान. गणपतीचं चिंतामणी देव म्हणत होती त्यांना. चिंतामणी देव ब्राह्मण त्याच्यात मग त्यांचे जे सोहळे आवळे पूजा आणि ते काय गणपतीला जो पाहिजे तर नैवेद्य त्यांना सगळे लोक काय म्हणायचे चिंतामणी देव. त्यांना काही सिद्धी प्राप्त व्हायची. मग
जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती ऐकली ना, हा. त्यांनी निरोप पाठवला होता एकदा महाराजांना काही, एकदा या बा आम्हाला भेटायला. हम्म. एकदा तुकाराम महाराज त्यांच्याकडे गेले होते. ते नेमकं देवपूजा करीत होते. हा. ती देवच पूजा करीत बसली. तुकाराम महाराज काय नाही आपले बसले वस्त्रीवर, त्यांना काय आता, त्यांनी सांगितलं मला काय मानकीन लागत नाही. हम्म. हा. तुकोबरायांनी सगळं मान प्रतिष्ठा याच सगळ्याला फार तिलांजली दिलेली आहे ना. हा. बसली बेस्ट पैकी ओसरीवर आणि मग यांची पूजा चालू. हम्म. कोणाची? चिंतामणी देवाची. हम्म. आणि मग ती पूजेला जी फुलं आणली होती जरा सुकेल होती. हा. आणि ते मग मनातल्या मनात त्या माळ्याला गोडी लावत होते. आणि याला पाणी दिलं नाही म्हणजे साध्याना. मनातल्या मनात चालू होतं, पूजा चालू होती. हम्म. हे सगळे सुकेल फुलं गणपती बाप्पाला, त्या माळ्यानं आपल्या बागाला पाणी दिलं नाही असं मनातल्या मनात त्याला बोलत होती, चिडत होती. हा. मग झाली देवपूजा वगैरे, आले बाहेर. तुकाराम महाराज बसले. अहो महाराज कधी आली कधी आली कधी आली. म्हणजे तुम्ही त्या माळ्यावर रागवत होते तेव्हा चालू म्हणले. मग त्याला कळलं तुकाराम महाराज हे काही साधं दिसत नाही. हम्म. आपल्या मनात काय चाललंय हे जर ज्यांना कळत आहे, हा. सामान्य संत असतील का? पुढं अत्यंत सुंदर असं चरित्र आहे. आपल्या घरी जर देवपूजा करीत असताना संत आले, हम्म. त्यांचा जर आदर सत्कार नाही केला, त्यांना काय लागत तरी या बाबा बसा, पाणी घ्या, हम्म. चहा घ्या, एक आपल्या संस्कारानुसार जेवण करा, बाकी काय लागत त्यांना तरी? त्यांना लागत फक्त प्रेम, नाही का? हा. बाकीच्या उपचाराला बोललेले नसते संत. नाही. तरी याचा फक्त प्रेमा करता आपला एक भाव असावा. प्रेम अवघ्या उपचारा इथं मनाची दातारा. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपण जर देवच पूजा करीत बसलो आणि संत आपल्याकडे घरी आले ना, आपण जर त्यांना विचारलं नाही, काही त्यांची हे नाही केलं, आदर सत्कार नाही केला, तर तो अधर्म होतो. मग देवपूजा सुद्धा काय होतं, पहा अशी कशी कायदे उलटी पालटी राहते काही ते. देवपूजा करणं इथं शास्त्रानं सांगितलं ना. पण असं जर असलं म्हणजे संतांना किती महत्व दिलंय संतांनी. संतांचा महिमा. तो देवाला जे गंध फुल वाहतो, ते वाहते वेळी जो मंत्र म्हणतो ना, ते गंध फुल तो मंत्र नसून देवाच्या डोक्यावर दगड टाकल्यासारखे. देव म्हणतो अरे तू काय मंत्र म्हणतो, ते साधू आला तुझ्या घरामध्ये ते सांग, बोल ना. त्याचा आदर सत्कार कर, मला काय हे करतो, नाही का? काय उघडे परब्रह्म सद्गुरूची कृती म्हणला ना. घालू संतासी आसने, पूजा करू काय वाचा माने, जनार्दनी दिले ते पुरावे, सांडी मांडी परते टाके. आता हे जपी तपी संन्यासी हे ऋषी म्हणे हे किती तापड राहते, लगेच तापड देऊन टाकी त्यांना. फार असत त्यांना जर असं आलं घरी स्वागत नाही केल्यावर काय शाप देऊन टाकते गेल्यावर. संताचं कसं असतं, दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती आहे. आमच्याकडे बऱ्याच वेळेस महात्मे यायचे, आम्ही असायचो गायंकडे. एवढ्या लहान महात्मे यायचे, ते कधी म्हणले असते
आपण एवढ्या लांबून येतो एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत, तर नीट आलं तर घरी तपास नाही यांच्या आला. आम्ही कुठं म्हणले गायनकड, हम्म. मग कोणीतरी तेव्हा सोडायला येईन तेव्हा यायचं. मग काय अंतकरण असतं साधूचं, काही सामान्य जीवाला साधूची आईचं अंतकरण जर एवढं आहे तर साधूचं अंतकरण कसं असतं. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. तुम्ही देवाला जे फुलं वा त्या मंत्र म्हणते ना, हा. देवाच्या डोक्यात दगड टाकल्यासारखे. आपल्या दाराशी अतिथी आला असता तर त्याग करतो आणि देवाला नैवेद्याला पुरणपोळी करतो. आता अतिथी देवो भाऊ म्हणलंय ना, हा. अतिथी कोणाच्या रूपातील काय सांगता येतं. तो काही भिकारीच्याच रूपातील असं काही नाही, कोणाच्या रूपात येऊ शकतो. हा. जेवणाच्या वेळेस जर अतिथी आला त्याला काहीतरी दोन घास दिलं पाहिजे काहीतरी. अहो तो कसा असला पण अतिथी म्हणून आलाय ना आपल्याकडं, हा. आपल्याला तर पुण्य होईल ना. त्याला उगाच काहीतरी आडतिडं बोलत असते. म्हणून आपल्याला थोडी घमेंड असते ना, आपल्याकडे थोडं बरं असते त्याच्यामुळे आपण बोलतो. हा. आपल्याकडे असतंय जरा देवाच्या कृपेनं, ते आपल्या अहंकार असतो तो संपत्तीचा म्हणा, अहंकार बोलत असतो त्याला नाही का. कामधंदे करत चांगला जाडजूड दिसतोय आणि भगवंतच आला एखाद्या वेळेस रूप घेऊन, मग काय करायचंय नाही का. त्याला काय जे असं ते द्यायचं नाही का. पाणी का होईना, मुठभर काही का होईना, 4 रुपये का होईना नाही का. हा. आपल्या दाराशी अतिथी आला असता त्याचा त्याग करतो आणि देवाला नैवेद्याला पुरणपोळी करतो. ते देवाला आवडत नाही ना. नाही ना. तीच पुरणपोळी त्याला घातली तर तो तृप्त होईल ना. हा. देव मामलेदारांचं का नाव निघत आहे एवढं. तेच केलं ना त्याने. आपल्या दाराशी अतिथी आला असता त्याचा त्याग करतो आणि देवाला नैवेद्याला पुरणपोळी करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा भेद बुद्धीने जो देवाची सेवा करतो ती सेवा नसून तो देवाला मारणे होय. देवाला पाच संत किती आवडतात. अरे संत हे देवाचे लेकरं आहे ना. आई अगोदर लेकराला देव घालतील मग जेवती ना. एक वेळा तिला नसलं तरी तशी झोपन ती. आपल्या मुलाला देव घाली. तसे संत भक्त हे देवाचे लेकरं आहे, शिवाय लाडकी लेकरं आहे. सगळ्यात जास्त जर कोणी देवाला आवडत असेल तर भक्त आवडतो. जीवाहून भक्त जास्त आवडतो ना. म्हणून असे संत जर घरी आले आपल्याला असं वाटतं काय बा आपल्या कामाला खोंबा नाही का नाग आहे नाही का. यांना नेमकं कामाच्या टायमाला द्यायला जमत. तर आले म्हणजे खर्च आहे थोडा परत मग नाही का. ते आपण व्यवहार पाहतो नाही का. आपण व्यवहार पाहणारी माणसं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं कसं आहे, फार वाटता भावी संताचा अतिक्रम देव पूजितो अधर्म. आता आम्हाला असं वाटायचं ज्यावेळेस आपल्याला काही काम नसेल ना, आपण ज्यावेळेस मोकळे असू ना त्यावेळेस महात्म्याने आपल्याकडे यावा. ज्यावेळेस आपल्याला काही काम नसन पूर्ण मोकळे असो त्यावेळेस तिने यावा मग आपल्याकडे. मग आपल्याला काय सांगायचं तिने सांगावा. त्यावेळेस आपल्याला काम असन काही असं त्यावेळेस तिने येऊ नये. म्हणजे इतका आपला सवडीवर परमार्थ आहे नाही का. आपल्या सवडीवर सगळं चालन का. नाही ना आपल्या सवडीवर चालन सगळं.
संताचा अतिक्रम देव पूजितो अधर्म, येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवा शिरी. अतिताशी काळी देवा नैवेद्याची पोळी. तुका म्हणे देवा ताडण भेदकाची सेवा. करणे ते देवा हिची एक पावे सेवा. व एक येणे सांग भक्त देवाचे ते अंग. हेची एक वर्म काय बोलिला तो धर्म. तुका म्हणे खरे खरे देवाच्या उत्तरे. मनुष्याने संताची सेवा करावी कारण ती देवाला पोचते. हा. संताची सेवा केलेली देवाला पोचते. कशी पोचते? संताची सेवा केली तर देवाला कशी पोचते? हरी तेथे संत, संत तेथे हरी. आता गुरुचरित्रामधली दीपकाची चरित्र तर सगळ्यांनी ऐकलेलंच आहे ना. गुरुचरित्र ग्रंथामध्ये दीपकानं सेवा कोणाची केली? संताचीच केली ना, आपल्या सद्गुरूंची. त्यांना तर हे झालेलं होतं ना, अंगाला कुष्ठ होणारे म्हणले. मला आता किती शिष्य होते, सगळे घरी काढून दिले होते ना. घरी जा, सुखाना संसार करा. मी चाललो म्हणले आता वाराणसीला, मला त्या पापाचं क्षालन करायचंय म्हटले. तू जाय म्हणले दीपक. तर म्हणजे नाही महाराज म्हणले, मी नाही जाणार आता. घरी जाऊन काय करू? मी सगळं तन मन जाणार तो मग चरणाशी अर्पण केलंय ना म्हणले आता. अरे म्हणले वाघ सांभाळणं बरं, साधू सांभाळणं लय अवघड राहतं. नाही म्हणले मी पतिव्रतेसारखी सेवा करेन. मग गेले तिथं. त्यांच्या शरीराची व्याधी झाली. सेवा करायची, रोज गंगेमध्ये स्नान घालायचं, वर आणायचं, पलंगावर त्यांचं अंग पुसून काढायचं, कपडे घालायचे, मधुकरी मागून आणायची, त्यांना जेव घालायचं, झोपी लावायचं, आणि उरला वेळ तर 2 घास खायचं. पण आता महात्मा आहे ना, अशा वेळेला टिकतो का नाही पाहिजे. सोनं तापूनच घेतो ना आपण. कधी कधी ती दीक्षा फेकून द्यायची ती. काय चांगली चांगलं जेवणच नाही आता. तो तरी काय करेल, जे माझं करी भेटलं तेच आणीन कधी. काय चांगलं सेवाच करीत नाही माहिती, जेवणच फेकून द्यायचं. परत जायचं मग तरी मागून आणायचं, परत स्नान घालायचं आणि राहायला काशीमध्ये. मग त्यानं एका दिवशी तरी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जावा ना. जायला पाहिजे, पण तो येडाच होता नाही का. आणि मग आपल्यासारखं तर पहिलं देवाचं दर्शन घेऊन आला असता ना. एवढ्या लांबून काशीला जात्या. 12 वर्ष होता ना तिथं. 12 वर्ष दीपकानं 12 वर्ष सेवा केली काशीमध्ये संतांची. आपला इथं मुद्दा काय आहे? मनुष्याने संतांची सेवा करावी कारण ती देवाला पोचते. संतांची सेवा केली तरी देवाला पोचते. देवाची केली तर मग ती देवाला पोचते, त्याचा काही विषयच नाही. संतांची जरी सेवा केली तर देवाला ती प्राप्त होते. 12 वर्ष कशाला म्हणतात? काशीत राहून 12 वर्ष सेवा केली. 12 वर्ष गुरुर ब्रह्मा गुरुर देवो महेश्वर प्रकट झाले ना तिथं भगवान भोले बाबा. त्यांच्या पुढे प्रत्यक्ष गुण सगुण दर्शन झालं एक. जे आता सेवा केली साधूची, प्रगट कोण झालं? देव प्रगट झाले ना प्रत्यक्ष. भोले बाबा प्रगट झाले.
प्रसन्न नाही म्हणले, माग वर काहीतरी. ही सेवा पाहून मी प्रसन्न, आपण मी तुझी सेवाच नाही केली म्हणले. अरे म्हणले तर संतांची सेवा केली ना. हा मनुष्याने संतांची सेवा करावी, कारण ती देवाला पोहोचते ना. हा त्याने सांगितलं वर मी गुरुला विचारल्याशिवाय नाही मागायचो. आणि गुरुला विचारूनच वर मागन म्हणले. पण सेवा केली संतांची प्राप्त झाली देवाला. असे पुराणात भरपूर उदाहरण आहेत. आपण अभंगाला अनुसरून एक छोटस उदाहरण पाहिलं, म्हणजे संतांची जरी सेवा केली तर देवाला प्राप्त होते. हा हे कोणत्या घेतो शास्त्र सांगतंय नाही का. शास्त्र सांगतंय ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार. अरे ते ब्रह्मच मूर्ती रूपानं आलंय. उद्धारावय आले जना. सर्वसामान्याच्या उद्धाराकरता ते ब्रह्म काय झालं, सगुण झालं. कारण ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. ब्रह्म हे व्यापक आहे. ब्रह्म हे फार मोठं आहे. ब्रह्म काय असं कुठं नाही, अशी जागा नाही. मग तेच ब्रह्म काय होतं, मूर्ती रूपात संतांच्या रूपात येत आणि प्रगट होतं. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुता प्रगटाला भूता. कैवल्य म्हणजेच ब्रह्म, कैवल्य म्हणजे स्वरूपता. ज्ञानोबा आहे कोणी, कैवल्याचा पुतळा आहे म्हणजेच ब्रह्ममूर्ती आहे ना. आता माऊलीची जरी सेवा केली तर ती पांडुरंगाची सेवा होती ना. मग जिजाबाई सेवा तुकोबारायांची करीत होती का पांडुरंगाची करीत होती? ती पांडुरंगाला तर पांडुरंग काय काळ्याच म्हणत होतो. ती काळ्या सोडून तिच्या तोंडात दुसरं नव्हतंच, काळ्याच. त्या काळ्यानं तर माझ्या प्रपंचाचा फार इस्कोट केला म्हणली. तिची मंगळाई होती. मंगळाई होती. काही झालं का माझ्या मंगळाईचे कृतन बरं झालं. आणि मग पण जगद्गुरु तुकोबारायांना वाटली ती पती परमेश्वर मानत होती. म्हणजे दोघं संतांची सेवा करीत होती ना. मग देव घालीत होती. नाही एखाद वेळेस हे झालं तर फार डोंगरावर भाकरी घेऊन जात होती ना, भांडारा डोंगरावर. मग एकदा काटा भरला ते जायला. काटा हातात का भयान काटा भरला. आणि मग काटा कसा काढायचा, बसली खाली, भाकरची पाठी खाली ठेवली. मग भगवान परमात्म्याला तिथं प्रगट व्हावं लागला ना पुराख्याच्या रूपामध्ये. काय झालं म्हणजे काटा तर भगवंताचा स्पर्श झाला, काटा काढा, पाय शांत झाला. कोण आहे रे म्हणली तू, इथं कसं काय? मग त्यांना सांगितलं इथे आहे म्हणजे. मेल्या म्हणले काळ्या, संताकडेच घेऊन चालले. म्हणजे सेवा करते जगद्गुरु तुकोबारायांची जिजाबाई, आणि दर्शन होतंय जिजाबाईला. जिजाबाईला प्रत्यक्ष आता पायातला काटा काढायचा म्हणजे सामान्य दर्शन आहे का? पांडुरंगाचं दर्शन आहे ना. सेवा कोणाची केली? संतांची केली. अशाने संतांची सेवा करावी, कारण ती देवाला पोहोच. आता एवढ्या चरणावर आपण रात्रभर म्हणलं तरी एक एक गोष्ट सांगत पोच नाही. ते काय असं नाही जमायचं ते. अशाने संतांची सेवा करावी, कारण ती देवाला पोहोचते. त्या योगाने सर्व गोष्टी सांग पूर्ण करतात. कारण भक्त हे देवाचे अंग आहे. अंग महाराज म्हणले ना, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळ, घराले कृपाळ.
सांभाळिले 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 अनाथा सांभाळिले अनाथा केला निळा केला निळा केला निळा पावन केला निळा पावन. हे आपलं जर परिपूर्ण जीवन कोणी करत असेल त्यावेळी सर्व गोष्टी पूर्ण घडतात. कारण आपलं जीवन परिपूर्ण करण्याची ताकद फक्त संतांमध्ये, कारण ते देवाचं एक अंग आहे. संत भक्त म्हणजे देवाचं काय आहे, अंग आहे ते. अंग आणि अंगी त्याचा अभेद असतो. भगवंत स्वरूप संत येते थोडक्यात, नाही का. त्या योगाने सर्व गोष्टी काय संतांची सेवा केली तर त्या योगाने सर्व गोष्टी सांग. आता बाबा म्हणायचे अरे सेवा या डबड्याची काय करत्या, नाही का. संत ही पदवी ज्ञानाला आहे, काय महात्म्य जीवनची असं काय काय महात्म्य असू शकतात या जगतामध्ये. अरे संत हे पद आहे त्या ज्ञानाला आहे म्हणले, त्या ज्ञानाची सेवा करा, त्याचं चिंतन करा. आमची काय, आम्हाला काय नको म्हणले, या डबडीची काय सेवा करताय म्हणले, काय कोणती उपाधी नाही, काय वैराग्य असू शकतंय. हे आज आहे उद्या नाही म्हणते. म्हणजे तत्व दिलं ना तुम्हाला त्याची सेवा करा म्हणले, ते संत तत्व आहे. ज्ञानच संत आहे. संत चरण रज म्हणलंय ना त्याला. पहा, जो नेघे शिष्याची सेवा मानी देवा समा तयाचा फळे उपदेश. कोणाचा उपदेश फलद्रूप नाही होत. भक्त हे देवाचे सांगते. धर्म म्हणून जो सांगितलाय त्याचे वर्म हेच आहे. धर्म धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, सेवा. सेवा हाच धर्म आहे, संतांची सेवा. त्याचं हेच वर्म आहे. संत प्रसन्न झाले काय ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. अरे संतांना सांगितलं ना देवाला याचा उद्धार कर, त्याला ऐकावं लागत. संत म्हणले ना देवाला याचा उद्धार कर, का म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. संतांचा एकदा शिक्का पडला ना आपल्यावर नावाचा, झाला. म्हणून संत भेट नाव घडे ना, हा विषय पुढचा झाला नाही का. पण आपला भाव असला तर आपल्या करता तो संतच आहे मग, नाही का. संतपणे आपल्या भावानुसार प्राप्त होत असत. तो अंगठा काढून दिला होता, काय नाव त्याच्यावर, एकलव्य. एकलव्य. द्रोणाचार्य प्रत्यक्ष, म्हणूनच त्याच्याकरता मग ते प्रत्यक्ष सगळं प्राप्त झालं ना त्याला. आपला भाव संतांना संत पण देत असतो. आपलं आपली श्रद्धा, आपला भाव कर्माकडनं त्याच्याकरता भगवंताला त्याच्यामध्ये संतत्व प्रगट करावं लागतं, माहितीये का, आपल्या भावाकरता. जे तसं काही नसतं, कोणाचं कर्म पाहायचं नसतं. आणि कर्म काय पाहतो आपण, द्यायचं नाही का. आता ते शंकर महाराज मै कैलास का राहणे वाला आहे, पुढे लोकांना पटत होत. सहज म्हणायची ते, मै कैलास का राहणे वाला आहे. आणि ते सिगरेट प्यायचे ना लोक, म्हणजे असं पुढे संत राहत होता. आणि आता तिथं समाधी मंदिर आहे, तिथं गर्दी असं राहत. आपण पाहतो काय, संत कुठं सिगरेट प्यायचा का बाबा, संत कुठं चिलीम प्यायचा का बाबा, शास्त्र. हेच खरे खरे असे तुकाराम महाराज त्रिवार सांगतात. हेच खरे खरे किती वेळा सांगतात, त्रिवार. एखादी गोष्ट डबल सांगितली ना शास्त्रामध्ये, तो दुरुक्ती नावाचा दोष आहे. एकदा सांगितला ना
नामस्मरण करा. आता एकदा सांगितलं परत काय हा इथं तीनदा म्हणले महाराज. काय म्हणले? मनुष्याने संतांची सेवा करावी कारण ती देवाला पोहोच. त्या योगाने सर्व गोष्टी संपूर्ण घडतात. कारण भक्त हे एक देवाचं अंग आहे. धर्म म्हणून सांगितलंय तो हाच, हेच वर्म आहे का संतांची सेवा करणं, हेच वर्म आहे. आणि हेच खरी असे तुकाराम महाराज किती वार सांगतात. का एकदा सांगून आपल्याला कळत नाही. एकदा सांगून जर आपण कळण्याजोगे असतो तर मग तीनदा काय सांगितलं. काही गोडी तर ऐकते नाही. त्याच्याकरता मग प्रत्येकाला वेगळ्या भाषेत सांगावं लागत. नाही गोडी तर ऐकलं तर मग त्यांना शिवाय द्यावं लागत कधी कधी नाही. भारी गाथा. हेच खरी असे तुकाराम महाराज विवार सांगतात. काय एवढं जरी आपल्याला आयुष्यामध्ये भाव तयार झाला काय वेगळं मग नाही का. त्याची सेवा करण्यापेक्षा त्या तत्वाची सेवा करायची, त्याचं चिंतन करायचं आपल्याला त्याने दिलेलं त्याचं नाही का. तीच संत सेवा आहे ना. का म्हणे संत सेवा सर्व सेवा. संतांना काय अपेक्षा आहे आपल्यापासून? बरं काय अपेक्षा नसते. ते मूळ काही घेण्याकरता आलेलेच नसते. आपल्याला वाटतंय तसं आपलं अज्ञान आहे, आपलं जडावर प्रेम आहे ना. संतांना ह्या बाकीच्या गोष्टीचं काही नसतं. हे सगळं जड आहे या विश्वामध्ये. आपण काय देऊ शकतो त्यांना? काय द्यायला आपल्याकडे नाही का. काय द्यावी त्याची हे विचारायची. जीवित हा पायी जीव थोडा. त्याला काय नाही, जीव द्यावा लागतो. जीव बाकीचं काय नाही लागत. काय द्यावं लागत? जीव द्यावा लागतो. जीवदशा आहे ना आपली. जीवदशा संपली का आपल्याला शिवस्वरूप प्राप्त होतं. मग म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, करण्याचे देवा हेची एक पावी सेवा, अवघे घडी येणे सांग भक्त देवाची ते अंग, हेच एक वर्म काय बोलिला तो धर्म. आता जगद्गुरु तुकोबरायांची सेवाच करू राहिलो ना आपण. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय बोलू राहिले ना आपल्या संघ. आता कोण सांगत आहे आपल्याला हे? वाङ्मय मूर्ती आहे ना ग्रंथ. म्हणजे ग्रंथ नवीन कृष्ण म्हणलं ना. तुकोबराय बोलू राहिले आपल्या संघ अभंगाच्या द्वारे. गाथा म्हणजे काय? गाथा म्हणजे तुकोबराय. मग गाथा म्हणजे जर तुकोबराय तर मग आता तुकोबरायांची सेवा करू राहिलो ना आपण. तुकोबरायांची सेवा केली तर पांडुरंगाची सेवा केल्यासारखंच आहे. त्यांचं भजन करतो आपण. तुकाराम तुकाराम तुकाराम. मग त्यांचं भजन केलं तर पांडुरंगाला भजन केल्यासारखंच आहे ना. भजन केलं ना. यावं लागलं होतं. आता गाथा भजनामध्ये तुकाराम तुकाराम भजन चालायचं. काय ते लय आणि ते काय त्याचं काय आता काही गोष्टीचं वर्णन नाही करता येत. तुकाराम ते काय असतं. वाणीचा विषय नाही तो. ज्यानं अनुभवलं त्याचाच विषय तो. म्हणून मनुष्याने संतांची सेवा करावी. म्हणजे आपण ज्ञानेश्वरी जरी वाचली त्यानुसार जर आचरण केलं तर आपण माऊलीची सेवाच करत आहोत. हरिपाठ केला माऊलीची सेवाची. आता गाथ्याचा आपण जीवनात आपल्या आले. ती जगद्गुरु तुकोबरायांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा झाली ती. नाही आपलं जीवन बदलू शकतं ना. एक अभंग आपल्या जीवनात उतरला ना काय करायचं वेगळं. आणि संतांची सेवा करायची म्हणजे काय? त्यांनी सांगितलेल्या नामाचं चिंतन करायचं.
नाही का. संत भावधारा क्षणोक्षणा नामस्मरण. त्यांचं सगळं त्या गुरुमंत्रात सर्व सोबतलेलं असतं. काय ते आणि नाम काय वेगळं नसतं. संतांनी दिलेलं ते तत्व ते काही वेगळं नसतं. तेच तत्वरूप झालेले असतात. म्हणून मनुष्याने संतांची सेवा करावी, कारण ती देवाला पोचते. त्याच्याकरता हे नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र ग्रंथ, गुरुगीता असे ग्रंथ वाचले ना, मग गुरुभक्ती काय असते बुवा हे निदान आपल्याला थोडी कळाली ना, मग आपलं तत्वावर आरूढ असतो आपण. एक इकडचा सूर्य इकडे जरी उगारला ना, तरी आपल्यामध्ये काही फरक नाही पडत. अशा महापुरुषांचे चरित्र, ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र, नाथ महाराजांचं चरित्र, समर्थांचं चरित्र, म्हणजे असे त्यांनी संतांची सेवा केली ना, अशी संत सेवा नाथांनाच मग त्यांच्या चरित्रामध्ये. म्हणून मनुष्याने संतांची सेवा करावी, कारण ती देवाला पोचते. त्या योगाने सर्व गोष्टी सांग पूर्ण करतात, कारण ते भक्त देवाचे एक अंग आहे. धर्म म्हणून जो सांगितला आहे त्याचे वर्म हेच आहे. हेच खरे 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 असे तुकाराम महाराज त्रिवार सांगतात. तीनदा सांगतात. पुढचा अभंग. साधू थोडं जाणं, साधू थोडं. किती वाजले आता? 9 वाजले. नाही. मागे नेनपणे घडले ते क्षमा, आता देतो सीमा करुनिया. पर नारीची दया घडले म्हणतावी तो वदाना जननी रथ. उपदेशावरी मन नाही हाती, तो आम्हा पडती खाऊ नये. तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन, घातली ते आन पळावया. आजपर्यंत अजानपणाने तुमच्या हातून परस्त्री गमनाचे दोष घडले असतील, पण तुम्ही भक्तीकडे लागल्यामुळे त्याची तुम्हाला आता क्षमा आहे. इथून पुढे मात्र तुम्हाला मर्यादा करून देतो. हे परमार्थ एक असं क्षेत्र आहे, अध्यात्म एक असं क्षेत्र आहे. आपल्या सवाल्या कोणतं किती अपराध घडलेले होते आपण लहानपणापासून ऐकत. संत भेट झाल्यानंतर परत नाही, मग मागचं संत माफ करतात, पण पश्चाताप तेवढा झाला पाहिजे. त्या कर्माचा जर अनुताप झाला, अनुताप तीर्थी नाला, दुष्कृती जरी झाला, त्याला असा पश्चाताप अग्नीमध्ये जळून जातं ते मागचं सगळं. चूक तर घडू नये, आणि समजा घडून गेली जीवनामध्ये काही चूक, आजपर्यंत अजानपणाने तुमच्या हातून परस्त्री गमनाचे दोष घडले असतील, पण तुम्ही भक्तीकडे लागल्यामुळे याची तुम्हाला सक्षम आहे. येथून पुढे मात्र तुम्हाला मर्यादा करून दे. मग दादा माळ घालताना सगळं बारीक सारीक सांगायचे. असं बेस्ट समजून करून मुलांना, बाकीचे व्यसन करू नका बाबा. परश्री, माते समान माना, एक वतनी एक पत्नी, हे सगळं कशा करता इथून मागं घडलं तो विषय वेगळा, पण इथून पुढं मात्र आता मर्यादा आहे. कितीही की परस्त्री गमन करून तोंड दाखवेल त्याला आईशी गमन घडली आहे याची समजावी. त्यांना परत हा दोष करू नये, कारण मग फार मोठा अज्ञानामध्ये वेगळं. जोपर्यंत माळणे अज्ञानामध्ये गोष्ट घडली ती संत एक वेळाला माफ करतील. सगळं कळून जर चूक घडली तर मग त्याला माफ नाही. आम्ही हा उपदेश केल्यावरही त्याचे मन हाती न राहील तर त्याची तोंडही पुन्हा आम्ही पाहणार नाही. मन काय आहे, विषय काय आहे, येतं काय म्हणले फार विषय तरी ते मागे काय सामान्याने चांगल्याला उलटे पालटे करतात. त्याच्यातून वाचायचं म्हणजे गुरुकृपाच, नाही का.
म्हणून आम्ही हा उपदेश केल्यावरही त्याचे मन हाती न राहील तर त्याची तोंडही पुन्हा आम्ही पाहणार नाही. मग एकदा संत अगोदर माफ करते म्हणजे किती मोठं आपल्याला कर्ज माफ केल्यासारखं आहे ना. मागचं पूर्ण कर्ज माफ करून टाकलं, मग आता पुढं कर्ज करू नये ना परत, नाही ना. म्हणजे पाप करू नये ना परत. पण जर घडलं तर मग आम्ही त्याचं तोंड पाहणार. तर महाराज म्हणतात की आम्ही घातलेली शपथ बरोबर पाळली जाण्याकरता आपले मन तुम्ही नेहमी साक्ष ठेवले पाहिजे. आपण भिक्षा घेतो म्हणजे शपथच आहे ना ती. हा. शपथची ती फार मोठे सगळ्याला साक्षी ठेवून सूर्यनारायणाच्या साक्षीनं अग्नीच्या पूर्वीच असं हे करत होते, होम करत होते. आता काही काही ठिकाणी अनुग्रह घेण्याच्या वेळेस फार मोठा खर्च, कपडे, हे सगळं साहित्य लागतं, ते होम करायचा. त्या अग्नीच्या साक्षीनं शपथच येते, इथून पुढचं राहिलेलं आयुष्य मी असं वागन तसे सगळं त्याच्यातून हे करून घेत होते. संतांनी काही नको बुवा सर्वसामान्य जीवाला खर्च, थोडस सोप्या याच्यामध्ये, नाही तर मग त्याला बरंच श्रीफळ लागत होतं सगळं त्याचं, मग ते घट भरायचं. आता आम्ही पाहिलेले प्रत्यक्ष ते संगमनेरला प्रथा पूर्वी असल्यामुळं मग एक जणाला मागायला तिने भलं मोठी पूजा मांडून ठेवली होती, म्हणजे आता याला घाला माग. मग पाहिलं ती, अरे बाप रे बाप, आपण मोठी पूजा कशी मांडतो सत्यनारायणाच्या पेक्षा मोठी ती फार. तसं सगळं ती पूजा, सगळं प्रसाद, आरती करायची. आणि मग तो आपण मला जिथं म्हणले ना का आम्ही घेतलेली शपथ बरोबर पाळली जाण्याकरता आपले मन तुम्ही नेहमी साक्ष ठेवले पाहिजे. ग्रंथावर हात ठेवून अग्नीला हे करून सगळ्याच्या त्या मंदिरामध्ये भगवान अमृतेश्वराच्या मंदिरात तिथं, आणि मग अनुग्रह काय ती प्रसन्नता, ते वातावरण काय, मग ते संस्कारच होतात ना. आणि मग परत चूक करू नये असं त्यांच्याकरता हे सगळे संस्कार असतात. पूर्वी संस्कार ते मनावर बिंबले जातात. लग्नाचे संस्कार 4-4 दिवस चालायची पहिले, 8-8 दिवस लग्न, महिना लग्नाची तयारी. मग पूर्वी असे घटस्फोट होत होते का? नाही का? संस्कार आहे ना तसे, हे सुद्धा संस्कार आहे. संस्कार आहे तसं, पण संतांनी थोडं, संतांचं अंतःकरण तास असताना घर घालून सत्यनारायण, घर घालून सत्यनारायण कळवळा. आईचं अंतःकरण कसं आहे, नको बा सर्वसामान्य जीवाला खर्च पाडणं, नाही. हो, बाकीच्या गोष्टी जरी नसल्या तर ठीक आहे, पण ते आचरण, शपथ आपलं टिकलं पाहिजे, मनाला सांभाळलं पाहिजे, मनावर थोडा ताबा ठेवला पाहिजे. कारण एकदा जर चूक घडली ना, परत नाही ना आपल्याला मग कोणी जवळ घेणार, असं आहे ना. पवित्र जीवन एकदा माळ घातली ना, जीवनच बदललं पाहिजे, फार संगत बदलली पाहिजे. असं पवित्र दुरीत जीवन एकदम भारी राहिलं पाहिजे, आनंदात एकदम पवित्र जीवन, स्वच्छ आदर्श म्हणून आपल्याकडे कोणी पाहिलं पाहिजे. म्हणून किती नंबरचा आपण गवत होतो, 46. आजपर्यंत अजानपणाने तुमच्या काही परस्त्री गमनाचे दोष घडले असतील, पण तुम्ही भक्तीकडे लागल्यामुळे त्याची तुम्हाला आता क्षमा आहे. इथून पुढे मात्र तुम्हाला मर्यादा करून देतो की परस्त्री गमन करून तोंड दाखवेल त्याला आईशी गमन घडले समजावे. आम्ही हा उपदेश केल्यावरही त्याचे मन हाती न राहील तर त्याचे तोंडही पुन्हा आम्ही पाहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही केलेली शपथ बरोबर पाळली जाण्याकरता आपली नेहमी साक्ष ठेवली पाहिजे, नेहमी आठवण ठेवली पाहिजे या गोष्टीची. आपण आता हा रस्त्या पवित्र मार्गाला लागलो, मागे नेणपरी घडलेली क्षमा आता देतो क्षमा करून या. परनारीची दया हृदय गमन दाखवतो वजन जननिरत उपदेशावरी मन नाही हाती तो आम्ही पुढची पाहू नये. तुका म्हणे साक्षी असो द्यावी मन घातली ते आन पाळावया. 146 अभंग
इथपर्यंत आपण आलो. कुंडलिका वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय तुकाराम